नमस्कार, मी ज्योतिष योगेश प्रभाकर श्रात्र ज्योतिष कार्यालयातून आज आपल्याशी संवाद साधत आहे. संवाद साधताना जे आपण दत्त जयंती निमित्त मालिका करत आहोत की दत्त महाराजांनी कोणकोणते गुरु केले, किती गुरु केले, त्यांच्याकडनं त्यांनी काय काय गुण घेतले किंवा कोणत्या प्रकारची गुणधर्म त्यांच्यापासून त्यांनी घेतले. तर याचा विचार करताना जो पुढचा गुरु त्यांनी केला ती म्हणजे कुंभारीन माशी. कुंभारीन माशीकडनं त्यांनी जो गुणधर्म घेतला तो असा की कुंभारीन माशी ही नेहमी मातीचं घर करून त्यात ती किडा आणून ठेवते आणि जसा तो किडा आणून ठेवते ती रोज येऊन त्या किड्याला फुंकर मारते. तर फुंकर मारल्यामुळे त्या किड्याला रोज त्या माशीची ध्यान लागते की ही कधी येते. त्याच पद्धतीने तो किडा त्या याच्यात राहून शेवटी ते कुंभारीन माशी बनतो. तर त्या किड्याप्रमाणे साधकाने हे नेहमी ईश्वरी चिंतनाचे ध्यान जर केले आणि त्याच पद्धतीने जो ईश्वरात तो एकरूप झाला तर त्याचं आयुष्य हे फार मोठ्या प्रमाणात प्रगत होतं किंवा तो भविष्यात पुढे जाऊन मोक्षात सुद्धा प्राप्त होऊ शकतो. तर दत्त महाराजांनी यातनं कुंभारीन माशीकडनं त्यांनी ध्यान हा एक गुणधर्म घेतला किंवा ध्यान हे त्याच्यापासून त्यांनी बोध घेतला आणि हाच बोध मी आज तुम्हाला सांगतोय की तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही जर बोध घेतला तर तुमच्या आयुष्यामध्ये बराचसा फरक झालेला तुम्हाला जाणवेल. आध्यात्मिक किंवा भौतिक पातळीवर तुम्ही बरेचसे पुढे गेले जाणवा. तर ध्यान किंवा साधना हे तुम्ही अवश्य करा. दत्त महाराजांची उपासना केल्यानंतर तुम्हाला बऱ्याच अंशी या गोष्टींचा एक सुखद अलौकिक असा अनुभव येईल.